बाबा, या अनिसचं नेमकं काय चाललंय कळत नाही हो. मी त्याला म्हटलं होतं की हा नंबर फ्रॉड आहे, तरी सुद्धा तो तिथे पैसे घेऊन गेला. का, कशासाठी? कसं आहे तुषार, तू जेवढं जग पाहिलेलं आहे ना तेवढं अजून त्याने नाही पाहिलेलं. आणि दुसरं म्हणजे त्याने कुठे नोकरीही केलेली नव्हती आणि व्यवहार ज्ञानही नाहीये रे. येईल हळूहळू. अजून कसं आहे, जरा भोळा बाबडा आहे तो. काय माहितीये काय, एक गोष्ट लक्षात घे की एकतर त्या घरामध्ये कमवणारे कमी आणि खाणारे जास्त. त्यामुळे काय झालं माहितीये का, सगळेच असे सैरबैर झाले रे. हो ना, म्हणूनच मला मनापासून असं वाटतं की आता अनिशने काही आणखीन घोळ घालू नयेत. बाबा, मला नाही वाटत हो. समहाऊ मला असं वाटतं ना की अनिश अजूनही सुधारलेला नाहीये. ईश्वर दादा, तुम्ही सोसायटी ऑफिस जवळ चला आधी. अहो, त्या बाई तिथे आलेत आणि खूपच त्रास देत आहेत. मी त्यांना बाहेरच बसवलंय. कोण बाई? अहो, त्या माझगावकरांच्या बहिणाबाई. त्या म्हणतायत माझगावकर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. का? त्यांच्या घरात काहीतरी भांडण झालं म्हणे. आतापर्यंत इतके दिवस त्यांच्या घरात भांडणं होत होती तोपर्यंत ठीक आहे, पण आता हे सगळं प्रकरण ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलंय. याचा खूप त्रास होतो. ईश्वर दादा, प्लीज काहीतरी करा. चल चल चल, आपण जाऊया. चल चल बाबा, मी बघतो. चला, आपण बोलूया त्यांच्याशी. चला. ए तुषार तुषार, हा, काय हो? ऐक 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 सावकाश. ऐक, मी काय म्हणतो, सांभाळून. म्हणजे उगाच चढ्या आवाजात बोलू नको. काही झालं ना तरी अशोकची बहीण आहे ती. बाबा, कळतंय मला. तुम्ही नका काळजी करू. हवं तर मी त्यांना आपल्या घरी घेऊन येतो, मग तर झालं. हा, हे छान आहे. घेऊन ये. आलो. चला चला. सुनबाई, डोकं शांत ठेव. हे बाय, त्या बाईकडे लक्ष देऊ नको. हा, ते काय बाई आहे का? हा, अशी असते का बाई? तडक फडक तडक फडक. बापा, अशी वाचा वाचा बोलून गेली. हेटले काची? बाईच्या जातीनं कसं राहा लागते, असं मध्यम असा लागते. शब्द कसे असे मधासारखे असा लागते. हे काय बाई आहे का? हा, अजिबात लक्ष देऊ नको. तसं नाहीये राधा मामी. एकतर डोक्यात अनेक विचार असतात, त्यात सगळ्यांची नाराजी दूर करत बसा. हाव ना, त्यात आणखीन वेळ आणि एनर्जी वाया जाते. म्हणजे मान्यच आहे ना मले, एनर्जी तर जातेच आपली बा. पण काय करा? हा, तिला पाहिजे ना अक्कल. कशी गेली ती? आता बाय, आम्ही पण तुझ्या घरात राहतो. कसे राहतो? गरीबासारखे राहतो की नाही? हा, तू दिलं ते काम करतो, तू दिलं ते खातो बापा. हा, आणि कसं राहतो पोटात शिरून, तसं तिला नाही करावं लागत. पण तिला नाही अक्कल. हा, म्हणून मी तुला सांगतो बाई, लक्ष देऊ नको, डोकं शांत ठेव. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा बनवून आणतो. पाहतो मी पाहतो. बाबू तुसा भैरवी, भैरवी, सोसायटी ऑफिस बाहेर ना माझगावकरांची बहीण आली. फार तमाशा केलाय तिनं. काय? माय बाई, अगं, तुझ्याशीच भांडून निघाले म्हणे. मला वाटलं पाय मोकळे करायला गेले असतील. अगं, कसलं काय, आधीच तोंड मोकळं सोडलंय तिने. तू तिला तिथून घेऊन जा. आधीच तिचा तो नवरा गुंड, आता मला तिचीही भीती वाटते. नाही तोरणे भाऊ, तुम्ही भ्याचं काही कारणच नाही ना. काहीच कारण नाही. तुम्ही त्या बाईकडे अजिबात लक्ष देऊ नका. का लक्ष देऊ नको? आम्हाला काही दुसरी कामं नाहीये का? हेच बघत राहायचंय? बरोबर आहे तुमचं. काय आहे, ते बाई आहे ना, ते डोक्याने हटेल आहे. म्हणजे परिणाम झाला ना ते डोक्यावर. हा, पागल झाली ते. कसं आहे, ते आमची सुनबाई आता मोठा बिझनेस करून राहिली ना, तर पोटात दुखून राहिलं तिच्या. काय करा? तर लक्ष देऊ नका, तिला पाठवून द्या घरी. जा. निलिमा आत्या, तुम्ही प्लीज घरी जा. इथे बसले तर काय बिघडते? बरं नाही दिसत आहे हे. बरं दिसायला इथे आजूबाजूला कोणी आहे का? मी दादा आला की त्याच्याबरोबर घरी जाईल. ऐका ना, असं नका करू. तुम्ही हवं तर आमच्या घरी बसा ना. माझ्या भावाचं घर असताना मी इकडे तिकडे नाही बसणार. त्यापेक्षा त्या भैरवीला जाऊन सांग माझ्याशी नीट वाग म्हणावं. अहो ताई, त्या भैरवीनेच तुम्हाला बोलवलंय. हो,
तिला सांगा इथे ये, माझी माफी माग आणि मला घरी घेऊन जा. असं का करताय? जाऊ दे तुषार, त्या राधा मामी बोलल्या ना ते बरोबर आहे. खरंच ह्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. काय? अहो आत्या ऐका ना, काका काय गरज होती हो ही बोलायची? अरे आता त्या सेवानीच्या ऑफिस मध्ये जायचंय तिला, त्याच्याशी बोलायचं. काय करायचं रे? मान्य आहे ना, इतकी वर्ष नोकरी केली आहे, ऐकवायची काय गरज आहे? तिले सेवानीकडे घेऊन जाऊ नकोस हा. मामा वेडा आहेस का? असा कसा नेईल? अरे सगळं पितळ उघड पडेल आपलं. सा ती खरंच पैसे नाही देणार. आजची रात्र वाट बघतो मी, नाही तर सरळ ते पैसे चोरतो. पुढचं पुढे बघू. प्रेमाने सांगून झालं, समजावून झालं, तरी मलाच अक्कल शिकवते. काय पहिल्यापासून ना तू तिले डोक्यावर बसून ठेवलास ना, त्याचे परिणाम आहे ते. चुकलं माझं. हा? तू पण ऐकव. माफी मागू? तुझी माफी मागू आता? मामा अरे माझे हात दगडाखाली आहेत. नाही रे, हे बघ, मला खात्री आहे भैरवी खूप चांगला बिझनेस करेल. अरे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती, म्हणूनच प्रेमाने वागायला लागतंय तिच्याशी. तू म्हणालास ना, तेच केलं मी. त्या इंटरव्ह्यू मध्ये तिचं किती कौतुक केलं. अरे भैरवीचे गोडवे गा, म्हणजे भैरवी देवी प्रसन्न होईल, आपल्याला आशीर्वाद म्हणून पैसे देईल. बस झालं आता. हे आता बंद करायला लागेल. आज रात्रीच पैशांची विल्हेवाट लावायला लागेल. काय होईल ते बघू. त्या सेवानीपासून पिच्छा सोडवावंच लागेल आता. तुला सांगतो ह्याच्यावर ना उपाय एकच आहे. चल जाऊ. चल. कुठे? चल ना चल. अरे मामा, राधाताई, काय तुम्ही अख्ख्या सोसायटीत काय सांगत फिरताय की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? काय खोटं बोलले मी? आहेच डोक्यावर परिणाम झाला तुया. पागल झाली तू बाई, पागल. कशी गेली वाचा वाचा बोलून. आणि मी बोलून राहिली आणि मला अडवणारी तू कोण? मी कोण? हा? माझ्या भावाच्या घरात उभं राहून बोलतोय आपण दोघी. विसरलायत तुम्ही? बाप्पा, मग आम्ही काय हवेत लटकून राहिलो? हे माई नात्यातलं घर आहे. माया मिस्टराच्या बहिणीच्या मिस्टराचं घर आहे. कळलं किती जवळचं नातं आहे ना, ते कळतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हळूहळू हातपाय पसरताय तुम्ही, हे लक्षात आलंय माझ्या. आयत्या बिळावर नागोबा झालाय तुम्ही दोघं, नवरा बायको. निघा इथून. बाई, आयत्या वेळा नागोबा कोण आहे? आम्ही नाही, तुम्ही आहात तुम्ही. आम्ही आमच्या कष्टाचं खातो, इथे काम करतो, काम करून पैसे मिळवतो. मला नको सांगू, समजली? तू गुंडाची बायको आहे. गुंडाची भाषा तुझ्या तोंडात दिसून राहिली. हे बघा, तुम्ही आता पातळी सोडून बोलताय. आपली पायरी ओळखून वागा. मी तुमच्याशी या पद्धतीने बोललेले नाहीये. बाहेरच्या गोष्टी कोणाशी करून राहिली? तुला माहिती आहे का तुझी पायरी काय आहे? ज्या पायरीने आली त्या पायरीने परत जाय. जाय वाय जाय. अरे, तुम्ही माझ्या अंगाला हात का लावला? तू का म्हणता एवढ्या? या बाईला आधी विचार की या घरातून चालू पड असं सांगणारी ही कोण? आणि माई अक्कल काढणारी ही बाई कोण? गप्प बसा. एक शब्द कोणी बोलणार नाही आता. काय वाटतं का नाही तुम्हाला? काय रस्त्यावर भांडणं चालू आहेत का? इथे असले तमाशे चालणार नाहीत. हे आई बाबांचं घर आहे. बाबांनी तुम्हा दोघींना इथे राहायची परवानगी दिली आहे. तुमच्या दोघींची जबाबदारी घेते जे काही असेल. पण घरात जर तुम्ही असली भांडणं करणार असाल किंवा आमच्यामध्ये भांडणं लावणार असाल तर आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर पडा. आणि याबद्दल जर तुम्हाला आता बाबांकडे तक्रार करायची असेल तर खुशाल करा. मासळी बाजार करून ठेवलाय घराचा. नॉनसेन्स.
मामा हा आज डोकं जाम जड झालं रे. नाही होतं ना असं. काय होतं बाबा, डोक्याला टेन्शन असलं ना की होतं. आणि तुझं कसं झालं माहितीये, तुला डोक्यावर टेन्शन पण आहे आणि डोक्यावर बायको पण बस. मी खरंच सांगतो, प्रत्येकाला कॉमेडी सारखी बायको पाहिजे. उठ उठ बस की बस. हा तुझं जरा तरी आवाज चढवते, मी आपला हा काढतो ना लगेच गप बसते, एक शब्द काढत नाही. हा? पण तुझं कसं झालं माहिती ना, तुझे ते जास्त शिकली ना बायको, त्यामुळे ती कटकट करते रे. आणि तुला भारी कौतुक तिचं. कौतुक होतं मामा, कौतुक होतं, खूप होतं, पण आता अजिबात नाही आहे. काय शिकलेली बायको, मग त्या शिक्षणाचा उपयोग कर, वापर कर आणि पैसे कमव आणि नवऱ्याला आणून दे. कळलं रे तू. पण मला सांग, आई हिंमत तर तिच्या जाऊन तोंडावर बोल. हे बोलतो ना सगळं तोंडावर बोलतो. अरे मग बोलणारच आहे. डायरेक्ट जाऊन सांगेन तिला, ए भैरवी, तू इथे आहेस ना, तू इथे माझ्यामुळे आहेस. या घरात माझ्यामुळे राहतेस तू. हे जे पोरं आहेत ना, राहत आहेत तिच्यासोबत, ते सुद्धा माझ्यामुळे. आता माझं ऐकाच, सांगीन तेव्हा आणि सांगीन तेवढे पैसे मला दे. नवरा कमवतो आणि बायको जेव्हा घरात बसते तेव्हा कोणी काही विचारत नाही रे, कोण काय बोलतं का. आता माझी बायको पैसा कमवेल, मी आराम करणार, मस्त आराम करणार आहे मी. मस्त मस्त मस्त. तुझ्यामुळे माझं करिअर गेलं. माझा बाप मला बोलायला लागला. आता नाही हं? आता फक्त माझं ऐकायचं. मला 10 लाख रुपये द्यायचे म्हणजे द्यायचे. भैरव, हे सगळं काय सुरू आहे ग? म्हणजे तुमच्या घरात ही अशी विचित्र भांडणं मी पहिल्यांदा बघतोय. सध्या घरात जे काही सुरू आहे ते सगळंच विचित्र आहे. तुला माहितीये तुषार, खरं तर अनिशमुळे या घरात आले होते मी. मग सगळ्यांबरोबर राहायला लागले. बाबांनी सुद्धा मला ऍक्सेप्ट केलं. मग अनिश आणि माझा छान बॉन्ड झाला. मग काय प्रेमातच पडले त्याच्या. मग आम्ही एकत्र मुलांना वाढवायचं ठरवलं. काय झालं मला माहित नाही, पण अचानक सगळं चित्रच बदललं रे. हे मामा मामी काय घरी आले, माझी नोकरी गेली, अनिशचं आता वागणंच बदललंय. थोडं स्पष्ट बोलतो. बायकोचं सक्सेसफुल होणं सगळ्याच नवऱ्यांना पचत नाही ग. तसं नाहीये तुषार. मामा मामींनी कान भरलेत त्याचे, एवढंच. तर त्यांनी कान भरले असतीलच, पण अनिशच्या मनात कुठेतरी इनसेक्युरिटी आहे भैरवी. हवा पुरुषांना आमची बायको वरचढ नको असते. आता हेच बघ ना, अजूनही आपल्याकडे कमावता पुरुष, करता पुरुष या कन्सेप्ट आहेतच ना. आणि काय झालं माहितीये, मुळात अनिशचं शिक्षण तुझ्यापेक्षा कमी, त्यामुळे त्याचा पगारही तुझ्यापेक्षा कमी. या सगळ्या गोष्टी त्याला बॉदर करत असणार. तसं नाहीये. त्याला त्याला खूप कौतुक आहे रे तुषार. खरंच आज जो इंटरव्ह्यू झाला ना, तू बघायला हवं होतंस. किती कौतुक करत होता माझं, आणि ते खूप मनापासून. तो नोकरी करायचे सुद्धा खूप प्रयत्न करतोय. बरं, त्याची इच्छा नसताना आता कोणीतरी बिल्डरकडे तो नोकरी करत होता, सेवानी का कोणीतरी. काय झालं मला माहित नाही, पण काहीतरी त्याच्या हातून चूक घडली आणि अनिशला आता त्याला 10 लाख रुपये कॉम्पेन्सेशन म्हणून द्यावे लागणार आहे. अनिश इतका भोळा आहे ना, द्यायला तयारही झाला. मी म्हणाले पहिले मला भेटू देत त्या बिल्डरला. हे बघ भैरवी, तो सेवानी बिल्डर आहे ना, त्याचं मार्केटमध्ये नाव चांगलं नाहीये. ते मला माहित नाही, पण आता अनिशमुळे झालेलं नुकसान भरून तर काढावं लागेलच ना. पण म्हणून 10 लाख रुपये? या कॉम्पिटिशन मध्ये मला मिळाले 10 लाख रुपये. खरं तर ते माझ्या बिझनेस मध्ये गुंतवायचं होतं मला, पण काय करू. अनिशचं रेप्युटेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. गरज पडली तर मला द्यावेच लागतील त्याला. मी त्याला म्हणाली आता यापुढे तू माझ्या बरोबरच काम कर म्हणून.
हा बोला किशा मामा. काय? ते इकडे मी सागो झालं झालं झालं. अचानक पाऊस सुरू झाला. एक गाडी समोर उभी होती म्हणून मी लेफ्टनी गाडी काढली. त्या माणसाने सुद्धा गाडी पुढे घेतली आणि गाडी बँक झाली. माझी खरंच काही चूक नव्हती ग, पण तो म्हणतोय मी लेफ्ट साईडने ओव्हरटेक करतोय, चूक माझीच आहे. आणि तो थांबला होता एका जागेवर म्हणून मी लेफ्टनी काढली गाडी. माझी चूक. दुखतंय? हा, काही करायला गेलो ना की मातीच होते. कुठं गेला होतास तू? ते मी बाबा पैशांची जुळवाजुळव करायला गेलो होतो. 1-2 मित्रांना भेटलो. कशासाठी? त्याच्या नोकरीचा थोडा इश्यू झालाय बाबा. तू लक्ष घालतेस त्यात? हो. आणि ती गाडी डॅमेज झाली त्याचं काय? आपल्या गाडीला फार नाही आहे, पण त्या समोरच्या गाडीला जरा जास्त झालंय. पण मी बघतो ते. अनिश, काय चाललंय ना मला काही समजत नाहीये. काय होतंय माझ्यासोबत हे मला काहीच कळत नाही. माझ्या नशिबात काय चाललंय कोणीतरी सांगा मला. मी काही करायला गेलो ना की सगळं पलतच होत आहे. आज मी आता चांगल्या कारणासाठी गेलो होतो. आलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतोय तर उलटच होतंय. मी काय करू मला काही कळत नाहीये. मला चांगलं आयुष्य जगायचंय. ही पैशांची लफडी कधी आणि कशी संपतील मला काहीच कळत नाही. पण ते तुला कोणते बाबा का बुवा कोणते भेटले होते ना, त्यांना विचार ना. त्याने दिलं होतं ना तुला काय ते मंत्र का यंत्र का संत्र काहीतरी दिलं ते. हा, काय झालं त्याचं? म्हणूनच गेलो होतो त्यांच्याकडे मी. जेव्हा माणूस हताश होतो ना तेव्हा हे असे चुकीचे मार्ग निवडतो. कुठून तरी काहीतरी आशा मिळावी म्हणून. पण आता थकलोय मी. मला कुठलाच मार्ग दिसत नाहीये. नुसता अंधार आहे डोळ्यांपुढे. अनिश ऐक ना प्लीज. तू रडू नकोस प्लीज. आधी रडणं थांबव बरं. मी आहे ना तुझ्यासोबत. ट्रस्ट मी. इट्स जस्ट अ फेज. कुठलीही वाईट फेस कायमची राहत नसते अनिश. प्लीज डोंट वरी. मला नाही राहायचंय ते. मला अनिश, ऐक. एकट्याला राहू द्या. मला नाही अनिश. राहायचंय ते. अनिश ऐक माझं. हा आपला संसार आहे. आपण दोघांनी करायचा आहे. आणि अडचणी म्हणशील तर येणारच आहेत अनिश. त्यामुळे आपण वेगळं नाही व्हायचंय लगेच. अरे चांगल्या गोष्टी सुद्धा घडतायत की. बाबांनी काय सांगितलं तुला? माझ्यासोबत काम कर आणि बघ मला किती मोठं बक्षीस मिळालं ना. अनिश तू माझा लकी मॅस्कॉट आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी सुद्धा किती वाईट फेस मधनं केली आहे. मी जर त्या गर्तेतून बाहेर येऊ शकते तू नक्की येऊ शकतोस. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे तुला त्यातनं बाहेर काढायची. मला फक्त तुझी साथ हवी आहे. तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. सगळं नीट होईल. ओके? आपल्यामध्ये तू शहाणा आणि समजूतदार होतास.
आठवतंय तुला? तू अजूनही आहेस. खरंच फक्त काळ वाईट आहे आणि तो बदलेल. तो बदलेल. मला एक सांग फक्त अनिश, तू दारू पिऊन गाडी चालवत होतास? नाही बाबा, मी दारू नाही प्यालो. ठीक आहे, मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मी बघते काय करायचं ते. ओके, येतो. तू शांतपणे बस आधी. ये.